लोकसभा में हमारा खासदार चुनकर देना है. आमदार तर तुमचा आहेच, खासदारही पाहिजे. डॉक्टर शिवाजी काळगे हे उच्च विद्याविभूषित, उच्च शिक्षित, संयमी, गुणवंत, मितभाषी अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षानं लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे. यापूर्वी जे खासदार निवडून गेले त्यांनी लोकसभेमध्ये काय केलं हे मी तरी आजपर्यंत पाहिलेलं नाही. लोकसभेमध्ये तुमचे प्रश्न मांडावे लागतात, भारत सरकारकडनं तुमच्यासाठी योजना आणाव्या लागतात. यांनी काही केलेलं नाही. आणि म्हणून या लातूरचा विकास करायचा असेल, या भारत देशाचं भवितव्य जर आपल्याला सुरक्षित राखायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं लागेल. ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही, ही भारताची निवडणूक आहे. व्यंकट जाधव लोक कटाळीत मी घेतच नाही टेन्शन. तुम्हीच टेन्शन घेत असता सारखं. कोण घेतं टेन्शन? हे घेतात का मी घेतो? तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, ही भारत देशाची निवडणूक आहे, भारताची निवडणूक आहे. भारत देशामध्ये सरकार आपल्याला निवडून आणायचं आहे आणि भारत देशाचं सरकार हे कसं असलं पाहिजे याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. इंदिरा गांधी यांना पंतप्रधान म्हणून तुम्ही पाहिलंय, राजीव गांधी यांना पंतप्रधान म्हणून तुम्ही पाहिलंय, लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान म्हणून तुम्ही पाहिलंय, पी.व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधान म्हणून तुम्ही पाहिलंय, पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान म्हणून तुम्ही पाहिलेलं आहे. या पंतप्रधानांनी या देशाला महासत्ता केलं. आज जगामध्ये ज्या महासत्ता आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारत देशाची नोंद होते आणि ते काही अलीकडं झालेलं नाही. 70 वर्षाचे परिश्रम त्यात आहेत. हे देखील आपण विसरून चालणार नाही. लातूरला रेल्वे, विमानतळ हे काँग्रेसने आणलं, हे तर मान्य करावं लागेल. लातूरला कारखानदारी काँग्रेसने उभी केली. मराठवाड्यामध्ये धरणं बांधली काँग्रेसने, सिंचनाची व्यवस्था काँग्रेसने केली, शेतीचा विकास काँग्रेसने केला, शिक्षणाची व्यवस्था काँग्रेसने राबवली. लातूर पॅटर्नचा जन्म आजचा नाही आहे. लातूर पॅटर्नचा जन्म होऊन आता 4-5 दशक होत आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स हे असेच तयार होत नाहीत. या शाळा लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतात की जी मुलं शाळेत जात आहेत, मुली शाळेत जात आहेत, तर त्या खाजगी असतील, सरकारी असतील, त्याच्या परवानग्या कोणी दिल्या? या काँग्रेसने दिल्या. आज जे नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होतात, डॉक्टर होतात, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वैद्यकीय प्रवेशामध्ये विद्यार्थी लातूरचे लागतात. म्हणजे मुंबईचे 500, पुण्याचे 700 आणि लातूरचे 1600. हे स्वप्न आपण पाहिलं पाहिजे की आपले सुद्धा मुलं मुली उद्या डॉक्टर झाले पाहिजेत, इंजिनियर झाले पाहिजेत, चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजेत.
हे वातावरण आपण लातूरमध्ये तयार केलं. आज तुम्ही बीड, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर या सगळ्या जिल्ह्याची जर तुलना केली तर लातूर जिल्हा हा सर्व अर्थाने सरस ठरतो. एखाद्याला घर करायचंय तर मग तुम्हाला लातूरला घर करायचं. मुलाला शिक्षणाला कॉलेजमध्ये प्रवेश हवाय ते असं म्हणतात की लातूरला हवाय. तुम्ही असं कधी ऐकलंय का की उस्मानाबादला प्रवेश हवाय असं कोण म्हणतंय, बीडला प्रवेश हवाय असं कोण म्हणतंय? असं नाही. कारण लातूरमध्ये या व्यवस्था आहेत, कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. आपली संस्कृती ही आपण जपली आहे. तुम्हाला कुठेही येता जाता सुरक्षित आपण आहोत अशी भावना मनामध्ये तयार होते. आणि हे सगळं असंच होत नाही. हे सारं साध्य करण्यासाठी अनेक वर्षाचे परिश्रम लागतात. अनेक काही वेळा काही वेगळ्या विचाराचे खासदार निवडून गेले तर ते जेव्हा निवडून जातात ते फिरकूनही आपल्याकडे पाहत नाही.